चिन्ह, याचं चिन्ह, आणि कुठे गेला शिवसैनिक, कुठे गेला हृदयातला बाळासाहेब, सगळं विसरून जातात. ही खंत आहे, ही खंत आहे. विकास कसा असतो, कसा करायला पाहिजे, आणि करून दाखवलाय. हे ध्यानात घ्या. कालच्या अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस आज भूमपरांडा वाशीतच पडला. महापूर आली, 15 दिवस पाण्याला उसळ नाही मिळाला. आणि आज ती लोक सांगतात, साहेब जर तुम्ही 2016-17ला बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती केली नसती, 1000 किलोमीटरचं नाला खोलीकरण सरळीकरण केलं नसतं, तर आज आमची गावाच्या गावं वाहून गेली असती आणि हजारो लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले. हे वास्तव आहे. केल्यानंतर त्यावेळेस कळलं नाही. ज्यावेळेस हे संकट ओढवलं त्यावेळेस आपल्या नेत्याची किंवा त्याचं कर्तृत्व तुम्हाला जाणवलं. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे, आज भूमपरांडामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, इलेक्शन लागलेली नव्हती, नगर परिषदेची घोषणा होईल ही अवस्था होती. या सगळ्याच्या अगोदरच या जिल्हा म्हणेन मी कदाचित एका मतदारसंघापुरता मर्यादित असणारा इथला आमदार भाजपचा, त्यानं घोषणा केली एकला चलोरची घोषणा केली. माझा शिवसैनिक, माझ्या शिवसैनिकेच्या कुठल्याही नेत्यानं माझ्या सहित, मी महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा उपनेता आहे, आम्ही कुणीही युतीची भाषा केली नाही. कारण आमच्या पक्षात तेवढी शिस्त आहे. आमच्याकडे आदेश चालतो, आमच्याकडे व्याख्यानं चालत नाही. आमच्या पक्षानं आम्हाला कुठलंही अजून सांगितलं नव्हतं युती करायची किंवा नाही. त्याच्यावरून माझ्या कुठल्याही नेत्यानं त्या पद्धतीवरती भाष्य केलं नव्हतं. पहिलं भाष्य भाजपकडून आलं, एकला चलो रे, आम्ही कुणाशी युती करणार नाही. आणि मग हा तरी हाडाचा शिवसैनिक आहे. आम्ही मागं लागून आम्हाला बरोबर घ्या म्हणणारी माणसं नाही. हार होईल का जीत होईल हा नंतरचा प्रश्न. आणि मग आम्ही भूमपरांमध्ये जर तुम्ही बघितलं, भाजप असेल, शरद पवार राष्ट्रवादी, अजितदादा राष्ट्रवादी, काँग्रेस, पुन्हा वंचित, आणखी जे काय असेल DMI, सगळे पक्ष एकत्र. का? आम्हाला सावंतांना ह्या ठिकाणी थोपवून ठेवायचं. सगळे एकत्र आले. गणपूरला भूममध्ये बी पुरवला, परांड्यामध्ये बी पुरवला. मला शेवटच्या क्षणी 2 दिवस सूरजनं फोन करून सांगितले की साहेब इथं लक्ष घाला, धाराशिवमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे सूरज, मला नेत्यानं कुठलाही आदेश दिलेला नाही. धाराशिवच्या बाबतीत जो निर्णय घ्यायला होता तो निर्णय तुमचा पूर्ण चुकलेला आहे. आता त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल किंवा दुरुस्त होणं शक्य नाही. त्यांना धन्यवाद देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार प्रदर्शन नितीन पाटील यांनी करावं. चला आज या कार्यक्रमासाठी सर्वांना विनंती आहे, सर्वांची जेवणाची व्यवस्था पण करण्यात आली. सर्वांनी जाऊन जेवण करावं. आजच्या या विजयासाठी तो महापौर सर्वांचं आपले नेते आज दिनांक 5/1/2026 गोरोबा काकाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नगरीत एकनाथ शिंदे गट शिवसेना या शिवसेनेचा विजयी संकल्प मेळावा या तेरणा नगरीच्या आवारात पार पडलेला आहे. या विजयी संकल्प मेळाव्याला मार्गदर्शन करणारे माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून नुकताच कार्यक्रम पार पडलेला आहे. मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक श्री ज्ञानोबा काकासाहेब येडके.